नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की घुबड दिसणे शुभ असते की अशुभ। घुबड घरात आल्यास कोणते संकेत मिळतात, घुबड घरामध्ये आले तर त्याचा काय अर्थ होतो आणि पितृपक्षामध्ये जर घुबड दिसले तर त्याचा काय अर्थ होतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, हिंदू धर्मशास्त्रानुसार अनेक मान्यता आहेत, अनेक पशु पक्षी प्राण्यांना विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मात घुबडांशी संबंधित अनेक समजुतीसुद्धा आहेत। घुबड हे लक्ष्मीचे वाहन आहे। घुबड हा रात्री फिरणारा पक्षी असून क्वचित प्रसंगी तो आपल्याला दिसत असतो। घुबड कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कधी दिसले यानुसार वेगवेगळे संकेत आपल्याला मिळत असतात। घुबड लक्ष्मीचे वाहन असल्याने घरात घुबड येणे म्हणजे तुमच्यावर, तुमच्या परिवारावर लक्ष्मीचे आशीर्वाद आहेत किंवा कृपा आहेत असा अर्थ होतो। तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लक्ष्मीची प्राप्ती होईल, तसेच सुख समृद्धी लाभेल असे संकेत असतात। घरात विवाह इच्छुक मुलगा असेल तर घरात घुबड आल्याने लक्ष्मीसारखी मुलगी घरात येईल आणि मुलीसाठी चांगले श्रीमंत स्थळ मिळेल असे संकेत असतात। घुबड घराच्या समोर, घराच्या परिसरात किंवा घराच्या भिंतीवर दिसले किंवा प्रवेशद्वाराजवळ दिसल्यास आगामी काळात धनप्राप्तीचे योग आहे असे संकेत असतात। त्यामुळे घुबड दिसणे शुभ संकेत मानतात। घुबड रात्रीच्या वेळी दिसल्यास कोणते संकेत मिळतात असा अनेकांना प्रश्न पडतो, कारण आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात बहुतेक वेळा घुबड रात्रीच दिसून येतात। त्याचे फारसे संकेत नसतात, परंतु दिवसा घुबड दिसणे शुभ असते आणि त्यामुळे आयुष्यात काहीतरी चांगल्या घटना घडतील असे संकेत असतात। एखादी चांगली बातमी कानावर पडेल असा सुद्धा अर्थ होतो। रात्रीचे घुबड दिसणे म्हणजे तुमच्या समस्या, अडीअडचणी यावर मार्ग निघेल असा अर्थ होतो। रात्रीच्या वेळी घुबडाचा आवाज ऐकल्यास शुभ वार्ता मिळेल असे संकेत असतात। पांढरे घुबड हे तसे दुर्मिळ असून आपल्याकडे क्वचितच दिसते। तुमच्या जीवनातील समस्या, दुःख संपून तुमची प्रगती होईल असे संकेत असतात। हिंदू धर्मात पांढरे घुबड दिसले तर त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा आत्मा असल्याचे बोलले जाते आणि आपल्या पूर्वजांचा आपल्यावर आशीर्वाद आहे असे संकेत असतात। पितृपक्षात जर घुबड दिसले किंवा घरात घुबड आल्यास आपले पूर्वज आल्याचे मानतात। आपल्या मृत आईवडील किंवा तसेच पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याबरोबर असून घरात आनंदी वातावरण तयार होते। त्यामुळे पितृपक्षात घराबाहेर किंवा घरात घुबड येणे म्हणजे त्यामध्ये आपल्या पूर्वजांचा आत्मा असून त्याचे दर्शन घ्यावे। अशा वेळी डोळे झाकून पूर्वजांची आठवण काढून दर्शन घ्यावे। विशेष म्हणजे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होते। घुबड तुमच्याकडे एकटक पाहत असेल किंवा नजरानजर झाल्यास तुमच्या जीवनात आनंद येणार असल्याचे संकेत आहेत। घुबड दिसण्याचे बरेचसे संकेत शुभ असले तरी काही अशुभ संकेत सुद्धा असतात। स्वप्नामध्ये मृत घुबड दिसल्यास उद्योग व्यवसायात अडचणी निर्माण होतात। रस्त्याने जाताना तुम्हाला घुबड उलटे लटकलेले दिसल्यास अतिशय अशुभ संकेत असतात। जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होईल असे संकेत असतात। घरी परतताना 2-3 घुबड दिसले किंवा उलटे दिसल्यास हा सुद्धा अशुभ संकेत आहेत। निसर्गाने सर्व प्राणीमात्रांना खास असे वैशिष्ट्य दिलेले आहे, त्यानुसार वेगवेगळे संकेत मिळत असतात। या संकेतांचा अर्थ आपल्याला समजला तर काही हानिकारक गोष्टी टाळता येतात, तसेच नुकसानसुद्धा टाळता येते। घुबडाबद्दल अनेकांनी प्रश्न विचारले होते, त्यांना वेगवेगळ्या संकेतांबद्दल माहिती मिळावी, तसेच आपले परंपरागत ज्ञान पुढील पिढीला समजावे या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।